चला गेम ऑन करा. पंच आपणास विनंती असेल. पहिला बॉल तो मात्र समीरचा. यावेळेस नक्कीच चांगल्या पद्धतीचा बॉल आणि हा बॉल पहिलाच बॉल इथे डॉट आला आणि नक्कीच समीर ज्याला मात्र विश्वास टाकलाय त्या पद्धतीची कामगिरी सध्या मात्र मैदानामध्ये करेल का हे मात्र इथे बघलं जाईल. पहिला बॉल तर चांगल्या पद्धतीने सुरुवात केले. बरोबर 9:52 ला पहिला चेंडू पडलाय आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे याची सर्वांनी नोंद घ्या. पहिला बॉल समीरचा. दुसरा बॉल आडव्या बॅटने इथे मात्र खेळलाय. पाहूया डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि त्याच्या आवाखाच्या बाहेर आणि इथे मात्र दुसऱ्या बॉलवर स्वागत केले ते मात्र समीरचं. हा येतोय भूषणच्या बॅट मधून चौकार. संघाचं श्री गणेशाजी मात्र होतय 4 या धावेने आणि नक्कीच 4 धावेने इथे सुरुवात झाली. ती मात्र फलंदाज भूषणची. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर थोडासा इथे दबाव आला होता भूषण व आणि या चौकाराने थोडासा इथे दबाव कमी करायचा प्रयत्न केला आणि नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 4 या आकड्यावर. समीरचं इथे स्वागत केले दुसऱ्या बॉलवर. समीरचा तिसरा बॉल असेल. यावेळेस इथे पाहूया सुरेख प्रकारचा फटका आणि तितक्याच चांगल्या पद्धतीची इथे फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली कव्हर पॉइंटला आणि नक्कीच एक धाव तर कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 5 या आकड्यावर. समीर नावाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे फेस करे. यावेळेस उडवलाय बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलं नक्की सूर्याच्या तेजाने मात्र त्या क्षेत्ररक्षकाचे डोळे लिपले आणि नक्कीच चेंडू निघून गेला सीमारेषेपार. हा येतोय चौकार. ते मात्र नक्कीच सूर्याच्या प्रकाशाने या क्षेत्ररक्षकाचे डोळे लिपले आणि नक्कीच जीवनदान मिळालं ते मात्र युवराजला. कारण की हा झेल सोपा होता आणि नक्कीच त्याने त्याच्या आवाखात घेतला होता पण सूर्याने नक्कीच त्याची साथ दिली नाही आणि अशा प्रकारे 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात आणि नक्कीच बघूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय तिथे पाहूया थोडीशी आणि गफलत झाली. नक्कीच विकेटचं पतन. धक्का लागतोय पहिला बॅटिंग करणाऱ्या टीम म्हणजेच कानारले संघाला. थोडंसं इथे कॉलिंग चुकीचं आलं आणि नक्कीच विकेट गमावे लागले ती म्हणजेच युवराजला आणि अशा पद्धतीने पहिला धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीम म्हणजेच कानारले संघाला. आता थोडीशी इथे अडचण निर्माण झाली असेल कारण की अशा प्रकारची कॉलिंग आणि अशा प्रकारची विकेट गमावली की प्रत्येक संघावर एक अडचण निर्माण होते आणि आता सध्या थोडासा कानारले संघ त्या पद्धतीच्या अडचणीमध्ये सापडलाय. पण पाहावं लागेल कारण की भूषण आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले तो म्हणजेच रोहित आणि रोहित कशा प्रकारे कामगिरी करेल. आता युवराजने तर साथ सोडले ती म्हणजे आपल्या संघाची आणि आता मात्र रोहित जिम्मेदारी असेल ती म्हणजेच या आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. आल्या आल्या स्वागत केलंय ते मात्र रोहितने. समाप्त झाला आणि एका ओव्हरमध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 15 या आकड्यावर. ज्या पद्धतीने मात्र युवराजने साथ सोडली होती त्या पद्धतीने वाटलं होतं थोडंसं बॅटिंग लाईनअपवर दबाव निर्माण होईल पण आपले इरादे मात्र या षटकाराने सध्या मात्र भूषण इथे स्पष्ट करताना आणि कोणताही दबाव न घेता या शेवटच्या बॉलवर एक षटकार आला. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15 या आकड्यावर. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती मात्र सुरुवात नक्कीच झाली ती म्हणजे भूषण आणि
युवराजने केली होती, पण युवराज रन कॉलिंग थोडं चुकीचं मिळालं आणि नक्कीच युवराजला संघाची साथ सोडावी लागली. आणि त्यानंतर भूषणने आणि रोहितने जिम्मेदारी घेतली. आतापर्यंत भूषणच्या बॅटमधून मात्र 11 धावा इथे 4 बॉलमध्ये पाहायला मिळाल्या. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि धावसंख्या आहे ती मात्र सध्याच्या घडीला जर विचार केला तर 15 या आकड्यावर. एक विकेट गमावले बॅटिंग करत असताना. आणि षटक क्रमांक दुसरा इथे मार्गस्थ आहे. क्रमांक 2चं षटक तुळशीदास. आता मात्र तुळशीदासच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. आणि आता मात्र तुळशीदास कशा प्रकारे हा इथे षटक कंप्लीट करेल येणारे 6 बॉल ठरवेल. पाहूया राईट ओव्हर द विकेट. तुळशीरामचा पहिला बॉल तो मात्र स्ट्राईक एंडवर असेल. मात्र रोहित यावेळेस सुपर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहितच्या बॅटमधून येणारा हा लाजबाब चौकार. तुळशीदासचं इथे पहिल्या बॉलवर रोहितने मात्र स्वागत केले. ज्या पद्धतीने मात्र युवराजने जिम्मेदारी सोपवली रोहितवर, तशा प्रकारची कामगिरी सध्या मात्र रोहित मैदानामध्ये करत आहे. आळ्या मात्र एक पहिल्या बॉलवर एक चौकार. रोहितच्या बॅटने आडव्या बॅटने अक्रॉस लाईन चेंडू निघून गेला स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो रोहितच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. पंच 6. ओके 6. ओके सॉरी. षटकार आहे रोहितच्या बॅटमधून. हा षटकार इथे पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 25 या आकड्यावर. जाऊया तिसऱ्या चेंडूकडे, कारण की तुळशीरामचा सध्या इथे मात्र दबाव निर्माण केले रोहितने. यावेळेस थोडीशी बॅटला ब्रश झाला बॉल आणि नक्कीच क्षेत्ररक्षण लाजबाब पाहायला मिळालं. आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्या पद्धतीचे गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण चित्याच्या चपळाईने ही एक धाव इथे कंप्लीट केली आणि अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26 या आकड्यावर. 26 लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या मोबदला फक्त 26 धावा. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती म्हणजे कान्हारले संघाला, तशा प्रकारची सुरुवात सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना दिसून येते कान्हारले संघ. आणि भूषण आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आहे आणि लाजबाब म्हणजे मोठमोठे फटकेबाजी मात्र नक्कीच मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसून येत आहे. पण आतापर्यंत 5 ओव्हरचा सामना आहे. यावेळेस पाहूया इथे काय घडतंय. आणि नक्कीच बोट केले अभालेकडे, टिपलाय झेल आणि संपलाय. ते मात्र भूषणचा खेळ. विकेट नंबर दुसरी बॅटिंग करत असताना कान्हारले संघाला लागतो दुसरा धक्का. कारण की पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर काय कमबॅक. आणि अशा पद्धतीने मात्र तुळशीराम दासचे 4 बॉल्स इथे कंप्लीट झाले आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. एक विकेट सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केली. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26 या आकड्यावर. स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम मी विनंती करतो, कारण की आतापर्यंत 9 मिनिटे झाले या सामना सुरू झालाय आणि फक्त अजून 2 षटकं सुद्धा तुमची कंप्लीट झाली नाही, याची नोंद घ्या. यावेळेस इथे पाहावं लागेल, उचललाय बॉल, फटका तो फसला आणि नक्कीच हा झेल टिपला. धक्का लागतोय तिसरा बॅटिंग टीम म्हणजेच कान्हारले संघाला.
सोडली आणि नक्कीच आता मात्र गणेश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आता या फलंदाजाला इथे नक्कीच जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण की अजूनही बॉल्स खूप इनिंग पूर्ण करावी लागेल, कारण की 5 ओव्हरचा सामना आहे आणि इथे जास्तीत जास्त मात्र क्रीजवर राहणं हे खूप महत्त्वाचं राहील. गणेश हे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. आता मात्र जिम्मेदारी कशा प्रकारे घेईल गणेश हेही मात्र बघलं जाईल. या ओव्हरमधला शेवटचा बॉल असेल तुळशीदासचं कौतुक करावं लागेल, कारण की गुड कमबॅक कसं करावं हे मात्र तुळशीदासकडून शिकावं. अशा प्रकारचं इथे उदाहरण सध्याच्या घडीला मात्र तुळशीदासने केलेलं आहे. शेवटचा बॉल यावेळेस इथे पाहूया. सलमान दिलाय बॉलला, नक्कीच एक धाव तर कंप्लीट केली आणि अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 27 या आकड्यावर. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. चला स्पीडअप करा मित्रांनो. आतापर्यंत 11 मिनिटं झाले आणि तुमचे फक्त आणि फक्त 2 षटके इथे कंप्लीट झाले. प्लीज स्पीडअप करा आणि जर कोणताही उशीर झाला तर कमिटी जो काही निर्णय घेतो त्याला तुम्हाला मात्र सामोरं जावे लागेल. कोरावले संघाला विनंती करतो. क्रमांक 3चं षटक मात्र घेऊन आले तो मात्र राजन. क्रमांक 3चं षटक मात्र कशा प्रकारे इथे टाकलं जाईल राजनच्या माध्यमातून हे मात्र येणारे 6 चेंडू ठरवेल. आणि रोहित नावाचा फलंदाज मैदानामध्ये आहे, ही थोडी मनामध्ये भीती असेल ती मात्र कोरावले संघाच्या. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल, इथे थोडीशी दिशा दिली, नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 28 या आकड्यावर. आणि आता मात्र फलंदाजीसाठी म्हणजेच ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 11 रन्स कुठल्या गेल्या, एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला तो मात्र रोहित. ही थोडी मनामध्ये भीती आहे गोलंदाजांच्या, कारण की रोहित क्रीजवर आहे आणि पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून इथे येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. रोहित हे नाव मात्र क्रिकेट विश्वामध्ये खूप नक्कीच एक पॉवरफुल म्हणून ओळखलं जातो, कारण की रोहित म्हटले की रोहित शर्माची जी मात्र आठवण होते आणि तशा प्रकारची इथे कामगिरी सध्या मात्र हा रोहित करतोय आणि आतापर्यंत आपल्या संघाचा डाव सावरायचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच आपल्या संघाला इथे मात्र एक आनंद द्यायचं काम सध्या मात्र रोहित करतोय कान्हार्ले संघाचा. आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून नक्की दुसरा षटकार हा पाहायला मिळाला. राजनचं सुद्धा स्वागत केलंय इथे रोहितने. राजनचा हा तिसरा बॉल असेल. स्विजिट अटेन केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 35 या आकड्यावर. 35 धावा धावपलकर आहेत. राजनने आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि अशा पद्धतीने मात्र अजूनही 3 चेंडू शेष असतील या ओव्हरमधले ते म्हणजे राजनचं. आणि कशा प्रकारे ते मात्र राजन ते टाकले जाईल येणारे काही 3 बॉल ठरवतील. राजनचा हा बॉल इथे थोडीशी लाईन खराब ऑप्सियल पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होते. धावपलकर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 36 या आकड्यावर. चांगल्या प्रकारची सुरुवात जी मात्र कान्हार्ले संघाची असेल आणि जोपर्यंत रोहित नावाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे तोपर्यंत मात्र निराशा नक्कीच नसेल ते मात्र कान्हार्ले संघाच्या. इथे पाहावं लागेल नक्कीच टप्पा पडला त्यानंतर बॉलने उचली घेतली आणि जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने हा येते डॉट बॉल. या डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या आहे त्या आकड्यावर 36 या आकड्यावर. 36 धावा. रोहित नावाची अडचण मात्र इथे दूर करावी लागेल ती मात्र कोरावले संघाला, कारण की आणि ती क्षमता जी मात्र कोरावले संघाकडे आहे, कारण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये मी यांचा खेळ पाहतो आणि नक्कीच गोलंदाजीमध्ये
एक कमालीची टीम म्हणून यांना ओळखले जाते. यावेळेस थोडीशी दिशा दिली पाहूया. अरांदो कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून आणि नक्कीच अशा पद्धतीने 2 धावा इथे झाल्या कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 38 या आकड्यावर. 38 धावा. 38 धावा. आणि मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सूचित करतो आतापर्यंत 15 मिनिटं झाले आणि तुमचे या ओव्हरमधला फक्त शेवटचा बॉल राहिलाय. यावेळेस इथे पाहूया ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये आणि नक्कीच एक धाव तर कंप्लीट त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला. सी मारेशे पार. हा येतोय चौकार. अ 16 मिनिटे झाले आणि आतापर्यंत फक्त 3 ओव्हर आपण कंप्लीट केल्या. या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हा षटक कंप्लीट करायचे. कोरवले संघ याची मात्र दखल घ्या प्लीज. सातत्याने मात्र तुम्हाला मित्र विनंती करतोय. ड्रिंक्स ड्रिंक्स ब्रेकसाठी जे मात्र 2 मिनिटे तुम्ही वापरले ते मात्र गृहीत धरले जाणार नाही. जरी 22 मिनिटं वापरले 4 षटकांसाठी तरी मात्र इथे चालेल याची नोंद घ्या. चला क्रमांक 4चं षटक मार्गस्थायी मैदानामध्ये रघुनाथ नाबादचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. क्रमांक 4चं षटक. पहिलाच बॉल स्विजिट इथे पाहूया. गुड शॉट इथे मात्र पाहायला मिळाला आणि रोहितच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार पाहायला मिळाला. रघुनाथचं आल्या रोहितने मात्र इथे स्वागत केले आणि ही अडचण मात्र नक्कीच राहील ती मात्र कोरावले संघासाठी म्हणजे रोहित नाबाचे. आणि ही अडचण मात्र दूर करण्यासाठी रघुनाथच्या हातामध्ये चेंडू टाकलाय. पण आता मात्र थोडा रघुनाथच्या बॉलवर पहिल्या बॉलवर इथे अटॅक केला रोहितने. पण पाहावं लागेल येणारे 5 बॉलमध्ये रोहितला इथे आउट करण्यामध्ये यश संपादन करेल का तो मात्र गोलंदाज रघुनाथ. यावेळेस इथे पाहूया थोडासा चांगल्या पद्धतीचा बॉल नक्कीच थोडा गतीमध्ये परिवर्तन केला. बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने धावसंख्या आहे त्या मात्रच 46 या आकड्यावर. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र नक्कीच इथे मिळाली. युवराजने नक्कीच साथ सोडली, भूषणने साथ सोडली, पण रोहितने मात्र नक्कीच जिम्मेदारी घेतली. रोहित आक्रमक यावेळेस इथे पाहूया आडव्या बॅटने प्रहार केलाय. चेंडू निघून गेला. सीमा रेषे पार. हा येतोय रोहितच्या बॅट मधून देखना लाजबाब षटकार.
3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आल्यापासून मात्र सुरुवात केली रोहितने, अजूनही मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. रोहित नावाचं वादळ नक्कीच या मैदानामध्ये रोखावं लागेल, ते मात्र गोलंदाजांना. आणि थोडीशी अडचण, मनामध्ये भीती होती ती मात्र कोरावले संघाच्या, आणि नक्कीच रोहित मात्र ती भीती नक्कीच कायम ठेवतोय ती मात्र गोलंदाजांच्या मनामध्ये. आणि अशा पद्धतीने धावसंख्या आहे ती मात्र 52 या आकड्यावर. जर रोहित रोहितची विकेट नक्कीच कॅरी केली तर नक्कीच एक छोटा टार्गेटमध्ये थोडासा इथे दबाव निर्माण होईल, ती म्हणजेच कानार्ले संघाच्या. यावेळेस इथे पाहूया आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय, चेंडू निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून आलेला देखना लाजवाब A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रोहित रोहित सध्या चर्चेत आहे मात्र तो मात्र रोहित आतापर्यंत त्याच्या बॅट मधून मात्र नक्कीच 4था षटकार इथे पाहायला मिळाला आणि ही अडचण मात्र दूर करावी लागेल कोरावले संघाला. यावेळी इथे पाहूया स्पिजिटचा फटका अटेंड करायचा होता नक्कीच, आणि विकेट रोहितची विकेट जी मात्र मनामध्ये मात्र भीती होती ती भीती मात्र कमी करायचं काम सध्याच्या घडीला केले ते मात्र रघुनाथने, आणि रोहितची विकेट इथे आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केली आणि कानार्ले संघाला मित्र इथे नक्कीच एक धक्का दिलाय ते रोहितच्या माध्यमातून. इथे खेळी पाहायला भेटली आपल्या संघासाठी, नक्कीच कौतुक करावे लागेल रोहितचं. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे पाहूया, नक्कीच चेंडू निघून गेला सीमा रेषे पार. पुन्हा एकदा एक चौकार पाहायला मिळाला. व्यासपीठावरती नुकताच शिवकिरण ट्रान्सपोर्टचे संचालक हरेशदादा दस आणि त्यांच्या सोबतीने त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी सध्याच्या उपस्थित झालाय. दादांचा आणि त्यांच्या मित्र परिवारात सरपंच चषकाच्या माध्यमातून परिचयदा पाटील आणि फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 62 या आकड्यावर. 62 धाबा इथे मात्र थोडंसं आव्हान जसजसं मात्र मोठं होत जात चालू होतं त्यानंतर मात्र रोहितची विकेट इथे जाणली आणि नक्कीच रघुनाथने ती विकेट आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केली. आता थोडंसं इथे लगाम लावायचं काम मात्र केलंय, पण ज्या पद्धतीने जर विचार केला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला होता तो मात्र गणेश नावाचा, त्याने मात्र पहिल्या बॉलवर दमदार सुरुवात केली. गणेशच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 62 या आकड्यावर. क्रमांक 5चं षटक जे मात्र घेऊन आलाय गोलंदाज समीरचा पहिलाच बॉल. यावेळेस इथे पाहूया शॉर्ट बॉल होता, थोडीशी दिशा दिली आणि चेंडू पाहूया 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू सोडला नाहीये आणि नक्की क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालं. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 64 या आकड्यावर. सुरुवात तर दमदार झाली कानार्ले संघाची. रोहितने आपल्या संघाला चांगले योगदान दिलं आणि नक्कीच रोहितच्या माध्यमातून एक वैयक्तिक खेळी पाहायला भेटली आणि आतापर्यंत 64 धावा टीम मात्र स्कोर कार्डवर आहे ते म्हणजे कानार्ले संघा. यावेळेस थोडीशी दिशा दिली, पाहूया डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट केली आणि फक्त एका धावावर समाधान मानलं. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 65 या आकड्यावर. चला पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, शिवप्रेमी शिरगाव आणि डोंगरनाळ टीम आपणास विनंती असेल की लगेच इथे रिपोर्टिंग करायचे प्लीज. आणि यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केला आणि चेंडू निघून गेला सीमारेषे पार. हा येतोय अजून एक चौकार.
प्रेमी शिरगाव आणि विराज इलेव्हन डोंगरनावे टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच रिपोर्टिंग करायची टॉससाठी प्लीज. चला पुन्हा एकदा विनंती करतो आपणास शिवप्रेमी शिरगाव आणि विराज इलेव्हन डोंगरनावे टीमला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल रिपोर्टिंग करायची टॉससाठी प्लीज. यावेळेस इथे पाहूया उंच हवेमध्ये फटका तोडा फसलाय क्षेत्ररक्षक आहे आणि नक्की टिपला जाईल संपला खेळ. विकेटचं पतन धक्का लागतोय कानारे संघाला. आणखीन मध्ये दाखल झाला जयवंत आणि आता सध्या मात्र फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी असेल. कौतुक करावं लागेल समीरचं कारण की शेवटचं षटक होतं आणि शेवटचं षटक हे खूप महत्त्वाचं असतं ते मात्र प्रत्येक टीमसाठी आणि चांगल्या पद्धतीची इथे सुरुवात इथे पाहायला मिळाली समीरची. यावेळेस इथे पाहूया थोडा बॉटम हँडचा वापर करायचा प्रयत्न केला होता पण नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नक्की झाला नाही आणि अशा पद्धतीने एक धाव लेग बाईकच्या बॅटच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धाबेच्या मदतीने 70 धावा धावपलकर आहेत. गुड बॅटिंगचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. थोडी अडचण निर्माण केली ती मात्र गोलंदाजांच्या ते म्हणजे कानारले संघाने. यावेळेस इथे पाहूया थोडीशी दिशा दिली बॉलला डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण लाजबाब पाहायला मिळाला. थोडीशी खराब पाहायला मिळालं. नक्कीच 3 धावा आणि अशा पद्धतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट कौतुक करावं लागेल इथे आणि अशा पद्धतीने 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 73 या आकड्यावर. एक पाहता एका इनिंगचा खेळ समाप्त झाला. 73 धावांची खेळी लाजबाब खेळी जी मात्र पाहायला मिळाली. धन्यवाद सर. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी शिवकिरण ट्रान्सपोर्टचे संचालक हरेशदादा दस यांचा शुभ सन्मान आपण परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. हरेशदादा दस सन्मान्य अतिथी जे व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत त्यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण संपन्न करत आहोत. स्पर्धेचे आपले आयोजक शिल्पकार परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. तदनंतर त्यांच्या समेत राजू शेठ देखील या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. राजू शेठ यांचा देखील शुभ सन्मान आपण स्पर्धेचे आयोजक परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. चला टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा गरजेचं आहे. सूचना आहे शिवप्रेमी शिरगाव आणि विराज इलेव्हन डोंगरनावे या दोन्ही टीमला बरोबर मिड इनिंगच्या दरम्यान कंपल्सरी पहिल्या दिवसापासून आपण टॉस कव्हर करत आलेलो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स किंवा प्रतिनिधी इमिडिएटली सूचना आहे सत्र सुरू होण्याच्या आत आपण नाणेफेकीसाठी जर उपस्थित झाले नाही तर दोन्ही टीमला फर्स्ट ऑफ ऑल रनची पेनल्टी आणि तदनंतर जसा जसा जास्त वेळ तुम्ही घ्याल त्यासाठी बॉलची पेनल्टी आमची मॅनेजमेंट कमिटी डिक्लेअर करेल. या सूचनेकडे लक्ष असू द्या. शिवप्रेमी शेरगाव टीमचे कॅप्टन आणि विराज इलेव्हन डोंगरनावे टीमचे कॅप्टन. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. मांडेवरांचे विशेष आभार. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करून घ्या. पिंक पॅन्थर कानारले 73 बनवला गेल्या 74चं लक्ष श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावडे क्रिकेट संघासमोर. महत्वपूर्ण सूचना आम्ही करत आहोत. विराज इलेव्हन डोंगरनावे आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव दोन्ही संघाचे कर्णधार अजूनही टॉससाठी उपस्थित नाहीये. मित्रांनो दुसरं सत्र सुरू झालेलं आहे आणि अशा कंडिशनला जर आपली उपस्थिती नसेल तर मॅनेजमेंट कमिटी फर्स्ट ऑफ ऑल रनची पेनल्टी आणि जसजसं वेळ तुम्ही पुढे घ्याल त्यानंतर त्या रनच्या पेनल्टीचं कन्व्हर्सेशन तुम्हाला बॉलच्या पेनल्टीमध्ये डेफिनेटली केलं जाईल. या सूचनेकडे लक्ष असू द्या. शिवप्रेमी शिरगाव संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. रिक्वेस्ट आहे विराज इलेव्हन डोंगरनावे टीमच्या कॅप्टनला बरोबर 10:30 तुमचा सामना होता. 10:15 तुमची रिपोर्टिंग होती. अजूनही आपण उपस्थित झालेले नाही. सूचना आहे सामना सुरू होण्यात आपण उपस्थित राहा. टॉस साठी शिवप्रेमी शिरगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. 3 षटकं झाली पहिल्या मॅचची. जर तुम्ही उपस्थित नसाल तर डेफिनेटली 2 धावेची पेनल्टी आहे. आपण काल देखील पेनल्टी इम्प्लिमेंट केलेली पाहिली. पहिल्या दिवशी देखील पाहिली.
सचिनजी चोरगे सर व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आणखीन एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करू शकाल येणाऱ्या कालावधीत. शिरगाव धमाका आणि सरांचं त्यांच्या संपूर्ण संघाचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सरांना विनंती आहे, या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. ऑलरेडी अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. विराज 11 डोंगरनावे संघ आपण उपस्थित झालेले नाही आहेत. शिवप्रेमी शिरगाव संघ उपस्थित झालेला आहे. जास्त वेळ करू नका मित्रांनो, अजूनही सत्र सुरू झालेलं नाही आहे. लगेचच आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. बघा या मैदानाचा विचार केला तर अगदी आक्याच्या अंतरावरती आहे डोंगरनावे गाव आणि शिवप्रेमी शिरगाव संघ फार दूरवरचा प्रवास करून अगदी नियोजित वेळेत या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेला आहे. सो सूचना आम्ही करत आहोत पुन्हा एकदा आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून विराज 11 डोंगरनावे क्रिकेट संघाला कॅप्टन किंवा प्रतिनिधी लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग केलं तर फार बरं होईल मित्रांनो. सामना सुरू झालाय. 74 धाब्याचं लक्ष्य. पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत भूषणला. टाइम स्टार्ट होतोय बरोबर 10:23. दोन्ही टीमला देऊयात आपण ऑल द बेस्ट. $74 टू विन. 74 धाब्याचं लक्ष्य. पहिलाच बॉल लाईननी ते पाहावे लागेल. भूषणला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवर. रिव्ह्यू फक्त वेस्ट ऑफ बाईट साठी आहे. ऑलरेडी टॉसच्या वेळेस आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनपर्यंत ती सूचना पोहोचवली होती. पहिल्या बॉलवरती सिग्नल आला मंदार राणे सरांच्या माध्यमातून वाईटचा आणि त्या ठिकाणी 8 झाले. स्कोर कार्डवरती 1 रन एक्स्ट्रा. 74 टू विन. 74 धाब्याचं मोठं लक्ष्य या मॅच मध्ये सध्या सेट झालंय टीम श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे क्रिकेट संघासमोर. बॅकफुटवर आले, ड्राईव्ह केला बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर त्याला भेदून बॉल मागे चाललाय. चांगलं बॅकअप. सेकंडचा कॉल आहे. स्ट्रायकर इनला थ्रो थोडा ॲक्युरेट आला असता तर बॅट्समन संकटामध्ये जरूर सापडला असता, पण थोडी कॅज्युअल फेक आली. थ्रो हवा तसा आला नाही, ॲक्युरेट फेक नव्हती. त्याच कारणासह आपण बघत आहोत आता सहजतेनं पूर्ण झाले ते रन्स 2 आणि 2 धाब्याच्या मदतीनं सध्या संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. नुकताच संपन्न झालेली याच मैदानावरची क्रीडा स्पर्धा आंबेगावकर चषक आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती टीम श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे क्रिकेट संघाची आणि आज देखील 74चं मोठं लक्ष समोर आहे. लाईन इथे चांगली होती. बॅटच्या आतली कडा विकेट किपर बीट झाला. डायरेक्ट हिट शॉट फॉर्निंगला. तोपर्यंत देखील फसला फिल्डरचा. एकाच बॉलवरती 2 पद्धतीने आपण बघत आहोत फलंदाज बचावलेले आहेत. झेल देखील सोडला. त्यानंतर धाबाची संधी होती ती देखील गमावली. रन झाली पूर्ण 1 आणि सिंगल धाब्याच्या मदतीने सध्या टीमची टोटल पोहोचली ती 4 आकड्यावर. कॅप्टन इमिडिएटली पोहोचा विराज 11 डोंगरनावे. फायनल अनाउन्समेंट आमच्या मॅनेजमेंट कमिटीने आता केलेली आहे. यस, परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण लगेचच नाणेफेकीचा कौल संपन्न करत आहोत. सचिनजी चोरगे सर रिक्वेस्ट आहे आपण उपस्थित व्हायचं आहे टॉस कॉबॉक्स कक्षामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये फेक फार सुंदर आली. अपील करण्यात आलेला आहे स्कोरला अंपायरकडे आणि फायनली पण सांगतात त्या ठिकाणी बॅटर सेफ आहे. पूर्ण झाली ती 1 सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या पाहायला मिळते ते एकंदरीत 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. 5 धाबा धावफलकावरती. हरेशदादा भोपी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात विराज 11 डोंगरनावे हा सामना आहे पहिल्या फेरीतील दुसरा. 5 धाबा धावफलकावरती. 5 ऑन बोर्ड. पहिला वाईट तदनंतर डबल आणि 2 सिंगल. स्पेल पूर्ण झालेला आहे 3 षटकांचा. स्टील 3 टू गो. फक्त डिसिजन कळवा सचिन सर. यस, फुलर लेन ड्राईव्ह केला समोर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सरकताय. डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. तिन्ही यष्ट्या अगदी समोर होत्या परंतु एकाच अँगलला आपण बघत आहोत. फ्रंट लाईनला बरोबर 3 यष्ट्या समोर असल्या कारणास्तव फेक ॲक्युरेट होती. मात्र यष्ट्या मिस झालेल्या आहेत. 3-4 इंचेस बॉल जर आतमध्ये असता तर डेफिनेटली यष्ट्या हिट झाल्या असत्या. मात्र तसं काही घडलं नाही. एक धाव सहजतेनं झाली आहे पूर्ण. धावफलक आपण बघत आहोत सिंगल धावेच्या मदतीनं सध्या पोचले ते 6 या आकड्यावर.
लाईन इथे देखील चांगली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला, मागे निघून जात असताना विकेट किपरकडे डॉट बॉलचे झाले. इथनं सांगता टीमची टोटल स्थिर आहे. रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी धावफल का बरं दिसा. पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली, खास करून रोहितनं प्रभावित केलं. 34 धाब्याची जबरदस्त केली त्यानं साकारली आणि तदनंतर 73 बनवल्यानंतर 74चं लक्ष डिफेंड करत असताना मॅचमध्ये छाप आता सोडली आहे टीम पिंपॅंथर कान्हार्ले क्रिकेट संघानं. फटका फसला. मिसामिंग एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतायत. वेर इज निकोल टेकर फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय तो 6 वरती श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावलेला. सहा वरती आपण बघत आहोत. पहिला झटका सध्या बसलेला आहे. 74 धाब्याचं मोठं लक्ष चेस करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण बघत आहोत संघ श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे. टार्गेट मोठं आहे, काउंटर अटॅक तुम्हाला करायचा आहे, तोच प्रयत्न सुरू होता फलंदाजाचा. मात्र रघुनाथला आपण बघत आहोत अवघ्या 1 धाब्याचं योगदान देत असताना ते माघारी परतलेले आहेत. स्कोर 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. बरोबर 10:23 ला दुसरं सत्र सुरू झाले. सूचनेकडे लक्ष सुद्धा पिंक पॅन्थर कान्हार्ले. सचिन सर निर्णय कळवा. टॉस तुम्ही विन आहात. दुसरं षटक जसं संपेल तसा निर्णय कळवायचा आहे सचिन सर. फील्ड फर्स्ट येस. बॅटिंग करायचे विराज 11 डोंगर नावेला. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. आपण रेडी राहा. षटक सध्या सुरू झाले. दुसरं बॉलिंग मार्क वरती. बॉलर त्या ठिकाणी सज्ज झालाय भूषण. पहिला बॉल बॅकफुटवर आले. फाईन ग्लान्स स्क्वेअरलेगला फिल्डर उपस्थित आहे. थोडी मिसफिल्ड, थोडीशी मिस्टेक झाली. तोपर्यंत आपण बघत आहोत सहसेनं एक सिंगल त्या ठिकाणी झाली पूर्ण आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या टीमची जी टोटल आहे ती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 7 या आकडावर 7 ऑन बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती. पॉप प्लेचं षटक दुसरं सध्या सुरू आहे. क्षेत्रक्षण आपण बघत आहोत. डीप मध्ये लॉंग ऑफ इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट शॉट थर्ड मॅन त्या सोबतीनं कव्हर पॉइंट शॉट फान लेग शॉट स्क्वेअर लेग आणि तदनंतर डीप मध्ये लॉंग ऑन आणि त्या सोबतीनं मिड विकेट. बॅक फुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना चेंडू हलकासा टॉस झाला. एक्स्ट्रा बाउन्स होता या चेंडूवरती जो अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून निघून चाललाय. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याला आदेश दिलाय जागते रहोचा. सांगता झाली आहे डॉट बॉलची. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. टीमची टोटल स्थिर आहे. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत 7. विषयमध्ये फोर्स केलाय मिस्टामिंग. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वायर गोज टेकन. फलंदाज बाद. 7 वरती दुसरा धक्का. श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब करवलेला माघारी परत आहेत राजन. सात धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. 2 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावला. 74 धाब्याचं मोठं लक्ष गाठायचं आहे. गणेश बाद झालेले आहेत. राजे नाडे त्यांच्या सोबतीने आपण बघत आहोत. न्यू बॅटर एकनाथला या मॅच मध्ये सध्या इन ॲक्शन. पॉवर प्लेची 2 षटकं नितांत उपयुक्त आहेत, लाभदायक आहेत सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावलेसाठी. हा चेंडू यावेळेस फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत इनफिल्ड मध्ये. चांगलं क्षेत्रक्षण. थ्रो थोडा खराब आला. दुसरी धाव बनेल का. मात्र बॅकअप अवेलेबल झालेलं आहे. सिले मिडविकेटवरून एक सिंगलपेक्षा जास्त काही नसेल आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या आपण बघत आहोत स्कोर पोहोचलेला आहे तो 8 कोटी. कालच्या दिवस जबरदस्त गाजवला विकास स्पोर्ट्स पवाळेनं. सेमीफायनलमध्ये देखील त्यांना बीट केलेलं आहे जगदंब सासनेला. तो संघ मेगा फायनलमध्ये उद्या आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. लोवो फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. बॅकलिपचा चांगला वापर. हँडना कोऑर्डिनेशन चांगलं होतं. सेकंडचा कॉल होता. स्ट्रायकर येऊन मात्र एकाच धाब्यावरती त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे, जी गुणवत्ता आहे, तो दर्जा आहे, तो या मॅचमध्ये जपत असताना आपण बघत आहोत टीम पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाला.
स्कोर 8 या आकड्यावर. बॅकफुटवर आले, कट करायचं होतं अवे फ्रॉम बॉडी, ड्रिल करून दाखवत आहेत. अपील लाऊडली झालं होतं, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. उत्साह जास्त होता अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता. अनकॉन्फिडेंट अपील रिजेक्टेड बाय बोथ अंपायर्स. सांगता झाले डॉट बॉलची 2 षटकं संपलेली आहेत. लक्ष 74चं टीमची टोटल आहे. धावफलकावरती 8 या आकड्यावरती संतांनी सावध सुरुवात सध्या आपण बघत आहोत. 18 चेंडू 3 षटकं आणि अजूनही विजयासाठी 66 धावेची आवश्यकता आहे श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे क्रिकेट संघाला. येस 9 धावा आहे धावफलकावरती. थोडं करेक्शन आहे, पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 6, या षटकामध्ये रन्स आलेले आहेत 3. षटकं 2 संपलेली आहेत. 9 धावा धावफलकावरती. भूषणला आपण बघत आहोत सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवर. बरोबर 10-23 ला सामना सुरू झाला आहे. स्पीडअप करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. पिंक पॅन्थर कानारले वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमला स्ट्रिक्ट सूचना आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. षटक तिसरं भूषणचं. हा चेंडू फुल लेंथ होता, अपील झालेला आहे. पंच सांगतात पिचिंग आउटसाइड ऑफ. लेग बायच्या स्वरूपात आपण बघत आहोत. वेगवान एक सिंगल आता दोन्ही बॅटर्स कडून पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण बघत आहोत आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच कारणास्तव चेंडू बॅटचं हवं तसं डॅमिंग, हवं तसं मिडलिंग, हवं तसं कनेक्शन होत नाहीये. लेग बायचे एक सिंगल धावफलक पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. फुलर लेन ड्राईव्ह केला, बॅकलेपला खाली येत असताना वाडेश मिडॉनचं क्षेत्र खाली आहे. डीपमधून फिल्डर पोहोचलेले आहेत. रोहित जर्सी नंबर 09 ज्यांना प्रभावित केलं. पहिल्या सत्रामध्ये 34 धाब्याची धुवाधार खेळी त्यांना साकारली आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फिल्डिंग देखील त्याची या मॅचमध्ये निर्णायक द्वितीय सत्रात कमालीची राहिली आहे. आणखीन एक सिंगल. स्कोर 11 या आकड्यावर. लाईन इथे चांगली आहे. गती थोडी कमी केली होती, फ्लॅट जास्त दिली. ऑफस्टमच्या बाहेर फुलर लेंथ आपण पाहिला. चांगलं नियंत्रण सध्याच्या घडीला होतं ते गोलंदाज भूषणकडून, जो सेकंड स्पेलमध्ये सध्या करतोय गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून बॅटर्सला रोखण्याचं काम सध्याच्या घडीला केलं जात असताना यशस्वी बॉलची सांगता सध्या त्याच्या घडीनं त्याच्या वतीनं होताना आपण बघत आहोत. फुलर लेन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आता करण्यात आलेल्या विकेट किपरकडून स्टंपिंगसाठी, कारण स्टेप आउट झाले होते बॅटर. बट स्कोरलेग अंपायर मयूर मार्के सरांचा सिग्नल आलेला आहे, तो म्हणजेच बॅट्समन इज इट इज फ्रॉम बायज. मंदार राणे सरांचा सिग्नल आपण बघत आहोत. येस इट इज फ्रॉम बॅट. पुढं झालेली ती एक सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत. एकूण अंकित झाले ती 12. 12 ऑन बोर्ड. रिंग सॉली बी गेटिंग रेडी. स्टील 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत निर्णायक तिसऱ्या षटकाचे. हा चेंडू यावेळेस स्विंगिंग यॉर्कवर खोदून काढण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स खेळायचं होतं. ड्रिल त्या ठिकाणी करून दाखवत आहेत एकनाथ. मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. वेग चांगला आहे, चांगला कंट्रोल, ॲक्युरेसी, रिदम आणि त्याचबरोबरीनं प्रॉपर पिचिंग सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. ती म्हणजेच गोलंदाज भूषणच्या स्पेलमधून. स्टील 1 टू गो. बॅकफुटवर आले, पूल केला ऑन साईडला. हवं त्याचं टायमिंग होत नाहीये. मिडविकेटला फिल्डर जज करतो डीपमध्ये. हाताचा पिसारा फुलवत असताना त्यांना पकडला सुंदर झेल आणि संपला बॅटर एकनाथचा गेल. षटकं 3 संपली. अवघ्या 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावले. ड्रिंक्स वाले मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूयात DJ AKच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
बॅटिंग युनिटची आपण बघत आहोत 74 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडीशी निराशाजनक नाखुश नाराज कामगिरी आघाडीसाठी आपण पाहिलं. रघुनाथला स्वसात माघारी परतले. गणेश एकनाथला देखील योगदान देता आलं नाही. राजन खिलपट्टीवरती सेट जरूर आहेत मात्र त्यांच्या बॅटमधनं देखील हवा तो धावफलकाला वेग हवी ती गती धावफलकाची रेलचेल कायमस्वरूपी ठेवता आलेली नाही आहे. षटकं 3 संपलेली आहेत. स्कोरबोर्डवर टीमची टोटल जर पाहिली तर ती 12 या आकडावरती 12 बॉल अर्थातच 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 62 त्या ठिकाणी आवश्यकता आहे 62 धावेची. 12 पैकी 10 बॉल हे आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कुरवलेला. निर्णायक षटक 4थं बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत युवराजला फॉरेस्ट कडून 4थ्या ओव्हरच्या दरम्यान. पहिलाच बॉल युवराजचा बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न लिडिंग एज फालनेकला क्षेत्ररक्षक त्यांना पकडला सुंदर झेल आणि 12 वरती 4था आदर आता बसलाय श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरवलेला. 1 मोर विकेट डाऊन. आता फार दूर गेलाय श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लोरावले टीमच्या कक्षेपासून. राऊंड विकेट नाही आले. अँग्युलर डिलिव्हरी युमी साहेब विल डेफिनेटली हिट. दोन्ही यष्टी आता वाकवलेले आहेत. ऑफ ठिकाणी मिडल स्टिक इथे उखाडली आहे. फलंदाज बाद सलगचा दुसरा धक्का दिलाय तो गोलंदाज युवराजनं. 12 वरती हा 5वा आदरा. मधली तिसरी विकेट हॅट्रिक कॅरी केली जाईल का गोलंदाज युवराज कडून आता हे देखील पाहणं उत्सुकात असेल. एक मेडन ओव्हर त्याचबरोबर 2 विकेट हॅट्रिक्स आपण 2 दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला जर पाहिलं तर 12 वरती सध्याच्या घडीला सलगचे 2 फलंदाज बाद केलेत आणि विकेट हॅट्रिकची नामी संधी या महत्त्वपूर्ण सामन्यात आता निर्माण झाली आहे ती गोलंदाज युवराजला. धावाची पूर्णपणे आपण बघत आहोत पडझड आता झालेली आहे. 10 चेंडू बाकी. 10 चेंडूत विजयासाठी 62 धावेची आवश्यकता. अपवादात्मक बॉलचा जर माइंडलेस केला तर फायनली आपण बघत आहोत 10 बॉलवरती 6 सिक्सर जरी आले तरी देखील लक्ष्यापासून दूर राहू शकेल तो संघ श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे. औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून आपण बघत आहोत 10 चेंडू 62 धावा. हे समीकरण जवळजवळ आवाक्या बाहेरच आहे. ऑन हॅट्रिक संधी युवराजला. ग्लान्स करण्याचा प्रयत्न राऊंड विकेट बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडले. टोटली प्लंप LBW लेग बिफोर विकेटची शिकार. फायतीच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतलाय आणि सलगचा तिसरा धक्का. विकेट हॅट्रिक महत्वपूर्ण सामन्यामध्ये कॅरी केली आहे ती गोलंदाज युवराजनं. 12ला सध्या 6 लॉस. बाद झाले आपण बघत आहोत राजेन. तदनंतर बाद झालेले आहेत महेश आणि आता नुकताच माघारी परतलेले आहेत ते समीर. तिन्ही बॉलवरती 3 डिफरंट टाइप्सनं विकेट आपण पाहिलेल्या आहेत. पहिला चेंडूवरती झेल शॉट फानेकला. तदनंतर क्लीन बोल्ड. तदनंतर LBW लेग बिफोर विकेट. लाईन इथे पाहावी लागेल पण तो सांगतात इट्स अ गुड डिलिव्हरी. अगदी बाटान पाडमधून लोवो फुलटॉस वेगानं पाठीमागे निघून झालाय विकेट किपरकडे आणि सांगता झाले त्या ठिकाणी डॉट बॉलची. टीमची टोटल स्थिर आहे अवघ्या 12 धावा धावफलकावरती. हा फुल टॉस फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे पंच मयूर मार्केसर यांचा सिग्नल आलेला आहे वाईड आणि एक्स्ट्रा धाबेच्या मदतीनं सध्या टीमची जी टोटल आहे ती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 13 या आकडावर. स्टील 2 टू गो.
2 चेंडू अजून बाकी आहेत निर्णायक चौथ्या षटकाचे. बागफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा खाली राहिला. अपेक्षित उचली हवी होती सचिनला, ती उचल्या चेंडूवरती मिळाले नाही. थोडासा सबमरीन चेंडू राहतो, बिलॉंग टू द विकेट. पाठीमागे बॅकअप फार चांगला लो विकेट किपरचं आणि सांगता झाले त्या ठिकाणी आणखीन एका डॉट बॉलची. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. दिस कुड बी अ फोर्ट्रिक अँड एसिडीज 64 षटकातील संपादित केलंय ते युवराजनं. आणि 12 वरती जर पाहिला तर विकेट गमावले होते 3 आणि एकंदरीत या षटकात एकली वाईट विकेट गमावल्या 4. टोटल षटक संपली 4. स्कोर आपण बघत आहोत 13 वरती आणि झटका बसला त्या ठिकाणी 7वा श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे क्रिकेट संघाला. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत अंतिम अखेरच्या निर्णायक षटकात सचिनला, वन मोर एक्सपिरियन्स कंटेंडर इन दिस बॉलिंग युनिट फ्रॉम टीम पिंक पॅन्थर कान्हारले, तो सध्या तयार झाल्या बॉलिंग मार्कवरती. झाला जास्त वेळ घेत्या पिंक पॅन्थर कान्हारले. बरोबर 10-23 ला सत्र सुरू झालेलं आहे. पहिला बॉल बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला टर्न केलाय. काव कॉर्नर वरून फिल्डर सरकतात पुढे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि सहजतेनं आपण बघत होतो 2 धाबा देखील पूर्ण झालेल्या आहेत. रोहित बॅकअपसाठी पोचले जरूर होते, मात्र 2 फिल्डरच्या दरम्यान थोडी टकराव झाली. त्याच कारणासह आपण बघत आहोत 2 धाबा आता सहजतेनं पूर्ण झालेल्या आहेत. टीमची टोटल 2 सरकले पुढे 15 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच रेडी राहा. बॅकफुटवर आले, कट केला कवा पॉइंटला, इनफिल्डला बेदून बॉल मागे. प्रोटेक्शन डीप मध्ये अवेलेबल आहे, फक्त मिळेल ती एक सिंगल. सामना पूर्णपणे आपण बघत आहोत कक्षेपासून दूर गेलेला आहे, आवाक्यापासून बाहेर गेलेला आहे. श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावले संघाच्या. समीकरण जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत 4 आणि विजयासाठी रन्स त्या ठिकाणी हवेत एकंदरीत 58. 4 बॉल 58 हे समीकरण पाडणे घे. दोन्ही अंपायर एकत्र आलेले आहेत, काहीतरी महत्त्वपूर्ण सूचना डिस्कस करतायत. त्यानंतर मॅनेजमेंट कमिटीपर्यंत डेफिनेटली ती इम्प्लिमेंट केली जाईल. 3 दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे मंदार राणे सरांची. स्वतः लेदर बॉलचे चांगले क्रिकेटर आहेत, त्याचबरोबरीनं MCS चे उत्तम पंच आहेत. फटका फसला, मिस्टामिंग लॉंग ऑनला फिल्डर पोहोचला बॉलच्या खाली. रोहित आणि रोहितनं पकडला. टीमच्या हितासाठी हा चांगला झेल. आणखीन एक हात द्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावलेला. विकेट्स आपण बघत आहोत आतापर्यंत गमावलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत भावेशला. सध्या बॅटिंग ऑर्डरमध्ये टेलेंडर्स इन ॲक्शन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसामध्ये नवोदित संघ होते, त्याच कारणास्तव लो स्कोरिंग मॅचेस आपण भरपूर पाहिल्या होत्या. मात्र 5 षटकांमध्ये 73 धावा 3 दिवसाचा विचार केला तर फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदाच बनवण्यात आलेल्या आहेत. त्या देखील पहिल्या सामन्यात डू फॅक्टरचा विचार करता इमिडिएटली टॉस जिंकला. तसा कॅप्टननं निर्णय स्वीकारला होता फिल्डिंगचा, मात्र गोलंदाजांची हवी तशी कामगिरी पहिल्या सत्रामध्ये झाली नाही. बॅटिंगचा दबदबा पण पाहिला आणि याच्या विपरीत धावा रोखत असताना सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कामगिरी चांगली केली आहे. आणखीन एक चांगला आउट स्विंगर टप्पा पडला गुडल्या स्पॉटवर. त्यानंतर बॉल हलकासा टॉस झाला आणि पाठीमागे निघून चालाय तो विकेट किपरकडे. सांगता झाले त्या ठिकाणी डॉट बॉलची. टीमची टोटल स्थिर रन्स पाहायला मिळतात अवघ्या 16. अजिबात इंटरेस्ट आता या मॅचमध्ये राहिलेला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये हवं तसा सुरुवात नव्हती, हवं तसा स्टार्ट नव्हता. तदनंतर जर पाहिलं
तर इम्पॅक्ट पडला नाही. निर्णायक दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 4 विकेट्स कॅरी केल्या युवराजनं आणि डावाला पडले खिंडार आणि त्यातून सावरता आलं नाहीये श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळेला. सचिनजी चोरगे सर यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. जबरदस्त विजय संपादित केलेला आहे टीम पिंक पॅन्थर कानारलेला. मनपूर्वक अभिनंदन पिंक पॅन्थर कानारले. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळेला. ऑल द बेस्ट अपकमिंग टुर्नामेंटसाठी. आणि तदनंतर ऑनगोईंग मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत रोहितला, ज्यानं पहिल्या डावामध्ये मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी केली. 34